आणि यानंतर पुढे बघूयात मोठ्या बातम्या। नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीमध्ये कोसळून अपघातात 9 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 6 मुलांचा समावेश। रात्री उशिरापर्यंत स्थानिक आणि प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू। मंत्री गिरीश महाजन आणि झिरवाळांकडून दिंडोरीमधील अपघाताच्या घटनास्थळाचा आढावा। झिरवाळांसमोर मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश। अपघाताची घटना अतिशय गंभीर, विहिरीला कंपाऊंड का केलं नाही, झिरवाळांचा हा सवाल। दिंडोरी अपघात प्रकरणामध्ये मालकावरती गुन्हा दाखल, विहीर मालक राजेंद्र गजेंवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। नाशिकच्या दिंडोरीमध्ये अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू। शाळेतील स्नेहसंमेलनाची परवानगी होती का याचीही चौकशी होणार। वानवडी पोलीस ठाण्यात टिपू सुलतानच्या घोषणा दिल्या। पुण्याच्या भाजप खासदार असलेल्या मेधा कुलकर्णींचा आरोप। कार्यकर्त्यांनी पकडलेला मशीनचा ट्रक पोलिसांनी सोडला। वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांचं निलंबन करण्याची मागणी। पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरींवर हल्ला। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अधीर रंजन चौधरींवर हल्ला। तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला असा आरोप। मुंब्र्यात भगवा ही सुरुवात आहे। इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं तसं मुंब्र्याचं मुंब्रा देवी करू। जुतुद्दीन सारखे आम्ही रोज नाश्त्यामध्ये खातो। मुंब्र्यामध्ये सभेतून नितेश राणेंनी जितेंद्र आव्हाडांवर सडकून टीका केली। मुंब्र्यात नितेश राणे आणि जैनमुनी निलेश चंद्र यांची सभा झाली। जलील यांना सांगतो तुझा बाप, नितेश राणे मुंब्र्यात आलाय, निलेश चंद्र यांची टीका। नितेश राणे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असंही केलं वक्तव्य। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांची धामधूम। उद्यापासून संस्थान करून ठराव मागण्याची प्रक्रिया होणार, तर दुग्ध विकास विभागाकडून ठराव मागणीचा कार्यक्रम जाहीर। ठराव मागणीची प्रक्रिया 14 मे पर्यंत सुरू असेल।